चालू करूया मीटिंग. थोडस व्हिडिओ ऑन करा. हो सर. 2 मिनिटासाठी. हॅलो, व्हिडिओ ऑन करा थोडं. हॅलो, व्हिडिओ ऑन करणार आहे थोडस. हॅलो, ठीक आहे, मग चालू करू आपण. हा, तर बघा आपण काल कुठं होतो बघा आता पुढे आहे. आपण काल कुठपर्यंत शिकलो हे झालं आपलं. विचार करूया नाही का. आता बघा, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. दिसतंय? चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. आपण चक्रीय चौकोन पाहिलं ना. काय चक्रीय चौकोन? चक्रीय चौकोनाचे प्रमेय काय आहे? चक्रीय चौकोनाचे प्रमेय काय आहे? थोडं रिकॅप करूया. बघा, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास पाहण्यापूर्वी आपल्याला चक्रीय चौकोनाचा प्रमेय आठवावा लागेल. काय चक्रीय चौकोनाचा प्रमेय? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. बरोबर आहे. बघा, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात, आहे की नाही. मग आता इथे एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे, तर याचे जे सम्मुख कोन असतात बघा, सम्मुख म्हणजे समोरासमोरील कोन. जसं की कोन एचा सम्मुख कोन. कोन एचा सम्मुख कोन कोणता आहे? सी आहे. हे काय असतात? पूरक असतात. पूरक म्हणजे या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 असते. ठीक आहे. त्यानंतर कोन बी चा सम्मुख कोन आहे कोन डी, आहे की नाही. तर ही दोन कोने काय असतात? पूरक असतात. म्हणजे बी आणि डी ची बेरीज किती असते? 180 असते. ठीक आहे. तर हा आहे चक्रीय चौकोनाचा प्रमेय. आता या चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा काय बघायचं आपल्याला? व्यत्यास. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा काय बघायचा आहे? व्यत्यास. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. व्यत्यास म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो. बघा, चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो. हा काय आहे? चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. चक्रीय चौकोन काय आहे? चक्रीय चौकोन काय आहे की चक्रीय चौकोना बघा, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात अशा प्रकारचा प्रमेय आहे. मग याच्या उलट जर सम्मुख कोन पूरक असतील, चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील तर तो चक्रीय चौकोन असतो. मग एखाद्या चौकोनाचे समोरासमोरील दोन कोन पूरक असतील तर तो चक्रीय चौकोन असतो, हे आपल्याला दाखवावं लागेल. ठीक आहे. हे प्रमेय अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्ध करता येते. तुम्ही प्रयत्न करा, आहे की नाही. वरील व्यत्यासावरून आपल्याला असे लक्षात येते की चौकोनाचे सम्मुख कोन जर पूरक असतील तर त्या चौकोनाचे परिवर्तुळ असते. बघा, चौकोनाचे सम्मुख कोन जर पूरक असतील, चौकोनाचे सम्मुख कोन जर पूरक असतील तर त्या चौकोनाचे परिवर्तुळ असते. प्रत्येक त्रिकोणाचे एक परिवर्तुळ असते. प्रत्येक त्रिकोणाचे काय असते? एक परिवर्तुळ असते. हे आपल्याला माहित आहे. परंतु प्रत्येक चौकोनाचे परिवर्तुळ असतेच असे नाही, हे तुम्ही अनुभवा. म्हणजे काय बघा, प्रत्येक त्रिकोणाचे एक परिवर्तुळ असतं. म्हणजे एखादा त्रिकोण आपल्याला जर दिलेला असेल
त्या त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूमधून जेव्हा एखादं वर्तुळ जातं तेव्हा त्याला काय म्हणतात, त्या त्रिकोणाचा परिवर्तुळ म्हणतात. समजा एखादा इथं त्रिकोण आहे असा, ठीक आहे, आणि या त्रिकोणामध्ये सॉरी आधी आपल्याला त्रिकोण काढावा लागेल. असा एक त्रिकोण आहे, सपोज याला आपण नाव देऊ, हा ए आहे, ठीक आहे, हा बिंदू बी आणि हा बिंदू सी आहे, ठीक आहे. तर इथे त्रिकोण एबीसी, त्रिकोण एबीसी, तर या त्रिकोणाच्या तीनही शिरो, हा शिरोबिंदू ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, या तीनही शिरोबिंदूमधून जाणारे एक वर्तुळ आहे. या तीनही शिरोबिंदूमधून जाणार काय, वर्तुळ काय, म्हणून याला काय म्हणायचं, प्रत्येक त्रिकोणाचे एक परिवर्तुळ असते. म्हणजे हा जो त्रिकोण एबीसी आहे याचा हे काय असतो, परिवर्तुळ असतो. म्हणजे या त्रिकोणाच्या तीनही बिंदूमधून जाणारा तीनही बिंदूमधून जाणारा वर्तुळ असतेच, आहे की नाही. परंतु प्रत्येक चौकोनाचे परिवर्तुळ असतेच असं नाही. परंतु एखादा जर आपण चौकोन काढला, आहे की नाही, तर सर्वच चौकोनामध्ये एखादा आपण इथे चौकोन काढला, तर या चौकोनाच्या चारही बिंदूमधून समजा एखादं वर्तुळ जाईल असं नाही, आहे की नाही. या चौकोनाच्या चारही शिरोबिंदूमधून वर्तुळ जाईल असं डेफिनेटली आपल्याला सांगता येत नाही, आहे की नाही. समजा इथे आपण अशा पद्धतीने चौकोन काढला, आता हे जे चौकोन आहे या चौकोनाच्या चारही शिरोबिंदूमधून वर्तुळ जाईलच असं नाही, ठीक आहे. या चौकोनाच्या चारही शिरोबिंदूमधून वर्तुळ जाईल असं नाही, परंतु त्रिकोणाच्या प्रत्येक बिंदूमधून वर्तुळ जातं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, परिवर्तुळ म्हणतो, ठीक आहे. आता कोणती अट पूर्ण झाली असता चौकोनाचे परिवर्तुळ असते. आता बघा, चौकोनाचं परिवर्तुळ काढण्यासाठी कोणती अट पूर्ण करायला पाहिजे, तर चौकोनाचे शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात हे वरील प्रमेयाने आपल्याला समजते. तर ते आपल्याला कसं समजतं की बा चौकोनाचे जे शिरोबिंदू आहेत ते कुठं असायला पाहिजे, वर्तुळा स्क्रीन नाही दिसायली. स्क्रीन नाही दिसत, हो सर. बाकीच्यांना दिसते का अश्विनी, स्क्रीन दिसते का रे. हो सर. हो सर. हो सर. निशांत, वैभव, दिसत आहे सर. दिसायली सर आता. हा, ते थोडस कसं बेटा तुझं नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकते, थोडस जाते ते. आता बघा, हे लक्षात यायला का मी काय सांगत आहे ते, हे मी आता जे सांगितलं ते लक्षात आलं का तुमच्या. सर परत करा सर, रिपीट. रेकॉर्डिंग चालू आहे का. हो सर. हा, तर बघा परत एकदा, चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो. आपल्याला काय दिलेलं आहे ते की चौकोनाचे सम्मुख कोण पूरक आहेत, सम्मुख कोण काय आहेत, पूरक असतील तर तो चक्रीय चौकोन असतो. समजा एखादा हा चौकोन आहे आणि या चौकोनाचे किंवा हा चौकोन आहे, ठीक आहे, याचे सम्मुख कोण, याचे कोणते कोण, सम्मुख कोण काय असतील, पूरक असतील. सम्मुख कोण काय असतील, पूरक असतील. म्हणजे बघा, हा कोण आणि हा कोण, समजा पी क्यू आर एस हा चौकोन आहे, पी क्यू आर आणि एस. बघा, ह्या दोन कोणांची बेरीज 180 असेल, म्हणजे सम्मुख कोण पूरक असतील, म्हणजे पी आणि आर ची बेरीज किती असेल, 180 असेल. त्यानंतर क्यू आणि एस ची बेरीज 180 असेल, है की नाही. क्यू आणि एस ची बेरीज काय असेल, 180 असेल. म्हणजे चौकोनाचे सम्मुख कोण काय असतील, पूरक असतील, ठीक आहे. तर तो चौकोन चक्रीय असतो. तर हा जो चौकोन आहे की नाही पी क्यू आर एस, हा काय असतो, चक्रीय असतो. चक्रीय असतो म्हणजे
हा चौकोन वर्तुळावर असतो. म्हणजे या चौकोनाच्या चारही शिरोबिंदूमधून काय जाईल, वर्तुळ जाईल. लक्षात आलं. आता वरील व्यत्यासावरून आपल्याला असे समजते की चौकोनाचे सम्मुख कोन जर पूरक असतील तर त्या चौकोनाचा परिवर्तुळ असतो. म्हणजे इथे काय समजतं आपल्याला, चौकोनाचे सम्मुख कोन जर असतील, चौकोनाचे सम्मुख कोन जर पूरक असतील, चौकोनाचे सम्मुख कोन जर पूरक असतील तर त्या चौकोनाचे परिवर्तुळ असते. तर काय असते, त्या चौकोनाचे परिवर्तुळ असते. ठीक आहे. आता प्रत्येक त्रिकोणाचं एक परिवर्तुळ असते. एक मिनिट, एक कॉल आहे. हॅलो. हा, सर मला लिंक झाले नाही ना. त्या ग्रुपवर आहे ना. नाही ना सर. दहावीच्या ग्रुपला आहे ना रे. हो सर, त्याच्यात नाही आली. दहावीच्या ग्रुपला टाकली ना. बरं सर, ओके. तर बघा, प्रत्येक त्रिकोणाचे एक परिवर्तुळ असते, परंतु प्रत्येक चौकोनाचे परिवर्तुळ असतेच असे नाही, हे तुम्ही अनुभवा. ठीक आहे. तर इथं आपण पाहिलं की प्रत्येक चौकोनाचं परिवर्तुळ असतेच असं नाही. हा, प्रत्येक चौकोनाचं परिवर्तुळ असतेच असं नाही. मग कोणत्या चौकोनाचं परिवर्तुळ असते सांगा बरं. कोणत्या चौकोनाचा परिवर्तुळ असतो? ज्या चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील. हा, शाबास. ज्या चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील, समजा PQR असा चौकोन आहे की नाही. PQR असा चौकोन आहे आणि याचे समजा हा QI हा S आहे. ठीक आहे. हे जे दोन कोन आहेत हे पूरक कोन आहेत. ह्या दोनची बेरीज 180 असेल आणि ह्या दोन कोनांची बेरीज 180 असेल, आहे की नाही, तेव्हा या चौकोनाच्या ह्या चारही शिरोबिंदूमधून काय जातं, वर्तुळ जातं. म्हणजे याचं परिवर्तुळ असतं. म्हणजे काय असतं, याचं परिवर्तुळ असतं. तर ते प्रत्येक त्रिकोणासाठी परिवर्तुळ असते असं नाही. सॉरी, प्रत्येक चौकोनाचं परिवर्तुळ काढताच येतो असं नाही. त्यासाठी काय आवश्यक आहे, तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन काय असायला पाहिजे, पूरक असायला पाहिजे. सम्मुख कोन काय असायला, पूरक असायला पाहिजे. आता हा जो चौकोन आहे, या चौकोनाचा परिवर्तुळ केव्हा काढता येईल, जेव्हा याचे सम्मुख कोन काय असतील, पूरक असतील. बघा, याचा हा सम्मुख कोन आहे की नाही, हे दोन कोने, या दोन कोणांची बेरीज 180 असेल आणि या दोन कोणांची बेरीज काय असेल, 180 असेल, तेव्हा या चौकोनाचा आपल्याला काय काढता येईल, परिवर्तुळ काढता येईल. एवढं लक्षात आलं का तुमच्या? तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, काय लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक चौकोनाचा परिवर्तुळ असतेच असं नाही. तर कोणत्या चौकोनाचं परिवर्तुळ असते, तर ज्या चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात त्या चौकोनाचे पूरक असतील. पूरक असतील त्या चौकोनाचं परिवर्तुळ काढता येते. ठीक आहे. तर कोणती अट पूर्ण झाली असता चौकोनाचे परिवर्तुळ असते, म्हणजे चौकोनाचे शिरोबिंदू एकाच वर्तुळ असतात. हे वरील प्रमाणे आपल्याला समजलं. तर आपल्याला परिवर्तुळ कोणत्या चौकोनाचं काढता येते, तर ज्या चौकोनाचे सम्मुख कोन काय असतील, पूरक असतील, त्या चौकोनाला आपल्याला काय काढता येते, परिवर्तुळ काढता येते. ठीक आहे. परंतु प्रत्येक त्रिकोणाच्या बाबतीत असं काय नाही. तर प्रत्येक त्रिकोणाचे एक परिवर्तुळ असते. प्रत्येक त्रिकोणाचे काय असते, परिवर्तुळ असते. आणखी एका वेगळ्या पद्धतीत चार नेकरेषीय बिंदू चक्रीय असतात, हे आपण पुढील प्रमाणे सांगितलेले आहे. आणखी एका वेगळ्या परिस्थितीत, आवाज यायला का रे मोबाईलचा? हो सर. ते लेकरं फोन करतात. हो सर. आणखी एका वेगळ्या परिस्थितीत चार निकरेषीय बिंदू चक्रीय असतात, ते आपण पुढील प्रमाणे सांगितले आहे. काय म्हणते, आणखी एका वेगळ्या परिस्थितीत चार निकरेषीय बिंदू चक्रीय असतात, ते आपण पुढील प्रमाणे सांगितले आहे. तर ह्या प्रमाणात सुद्धा ते परिवर्तुळ कसं असतं ते आपल्याला सांगितलेलं आहे. ते प्रमेय बघूया.
हेच आहे ना. रेषेचे दोन भिन्न बिंदू बघा, रेषेचे दोन भिन्न बिंदू, ही रेषा आहे आणि या रेषेचे ए आणि डी हे दोन भिन्न बिंदू. लक्षात आलं. त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असतील. काय? रेषेचे दोन भिन्न बिंदू. ठीक आहे, ही रेषा घ्या. या रेषेचे ए आणि डी हे भिन्न बिंदू आहेत. ठीक आहे, रेषेचे दोन भिन्न बिंदू. इथपर्यंत समजलं. त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी, आता बघा या रेषेच्या एकाच बाजूला, या रेषेच्या दोन बाजू बघा, ही वरची बाजू आणि या रेषेच्या ही खालची बाजू. ठीक आहे, तर या रेषेच्या एकाच बाजूला, या बाजूला, या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असतील. आता इथं बिंदू बी आणि बिंदू सी हे दोन भिन्न बिंदू, दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असतील. म्हणजे इथे बिंदू ए आणि बिंदू डी हे दोन बिंदू, बिंदू बी सी जो कोन तयार करतात तोच कोन बिंदू ए आणि बिंदू डी हे बिंदू सी सी करत असतील. म्हणजे कोन बी आणि कोन सी ही दोन कोने एकरूप असतील. कोन बी आणि कोन सी ही दोन कोने एकरूप असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात. तर ते चार बिंदू काय असतात? एकाच वर्तुळावर असतात. हे लक्षात आलं का तुमच्या? समजलं का रे? नाही सर. नाही समजलं? धनश्री समजलं का? हॅलो. समजलं का? हो सर. हो सर. हा हा, परत एकदा सांगतो. निशांत बघ, बघा रेषेचे दोन भिन्न बिंदू, बघा रेषा दोन भिन्न बिंदू. ठीक आहे, ही रेषा घ्या. या रेषेचे दोन, हा एक आणि हा दुसरा, हे दोन बिंदू कसे आहेत? भिन्न आहेत, वेगळे आहेत, है की नाही? मग रेषेचे दोन भिन्न बिंदू. ठीक आहे, रेषेचे दोन भिन्न बिंदू, बिंदू ए आणि बिंदू डी हे रेषेचे दोन भिन्न बिंदू. त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या, आता ही रेषा आहे, या रेषेच्या एकाच बाजूला बघा, ही बाजू या रेषेच्या ही वरची बाजू आहे की नाही, आणि या रेषेच्या ही खालची बाजू. तर या रेषेच्या एकाच बाजूला, ही वरची बाजू, या बाजूला रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी, आता बघा हे दोन भिन्न बिंदू बी आणि सी, या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असतील. म्हणजे ह्या दोन बिंदूशी, बिंदू बी सी आणि बिंदू सी सी कोण कोण करत आहे? बिंदू ए आणि बिंदू डी. आणि ही दोन कोणे कशी आहे बघा, बिंदू बी सी, कोण ए आणि कोण डी हे जे कोण निश्चित करत आहे हा कोण, आणि हेच दोन बिंदू, बिंदू सी सी जो कोण निश्चित करत आहे हा कोण, ही दोन कोणे एकरूप असतील. ही दोन कोणे काय असतील? एकरूप असतील. तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात. तर अशा पद्धतीने हे बिंदू ए डी सी बी हे चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात. आता लक्षात आलं का तुमच्या? हो सर. समजलं ना? हा, तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला पक्ष काय लिहिता येईल? तर रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी, दोन भिन्न बिंदूशी इथपर्यंत पक्ष येतील, इथपर्यंत पक्ष. मग ही माहिती लिहायची आहे की नाही? बिंदू बी व बिंदू सी, बिंदू बी व बिंदू सी हे रेषा एडीच्या एकाच बाजूला आहेत. बिंदू बी आणि बिंदू सी कुठे आहे? रेषा एडीच्या एकाच बाजूला आहेत, आहे की नाही? एकाच बाजूला असणारे दोन भिन्न बिंदू म्हणते ना, म्हणून बिंदू बी आणि बिंदू सी हे रेषा एडीच्या एकाच बाजूला आहेत. आणि ते दोन जी कोने तयार करतात, हे जे दोन भिन्न बिंदू आहेत, हे दोन भिन्न बिंदू ए आणि डी सी जी दोन कोने तयार करतात, म्हणजेच कोण ए बी डी आणि कोण ए सी डी, ही जी दोन कोने आहेत ही दोन कोने काय असतील? एकरूप असतील. ही दोन कोने काय असतील? एकरूप असतील.
तर एकरूप कोण निश्चित करतात? एकरूप कोण निश्चित करतात इथपर्यंत असेल पक्ष, सॉरी इथपर्यंत, तरच्या आधीपर्यंत पक्ष एकरूप कोण निश्चित करत असतील इथपर्यंत, आणि तरच्या नंतरचा भाग साध्यामध्ये, तरच्या नंतरचा भाग काय साध्यामध्ये. तर 4 बिंदू एकाच वर्तुळावर असतात. म्हणजे इथे काय साध्य करायचं आपल्याला? बिंदू ए बी सी डी एकाच वर्तुळावर आहेत. बिंदू ए बी सी डी हे बिंदू एकाच वर्तुळावर आहेत. म्हणजे चौकोन एबीसीडी हा चक्रीय आहे. म्हणून चौकोन एबीसीडी हा चक्रीय आहे. याची देखील आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धता देता येते. याची सुद्धा काय करता येईल तुम्हाला? अप्रत्यक्ष सिद्धता देता येईल. किंवा एक कृती करून बघा तुम्ही. घरी काय करा, एक रेषा काढा. ठीक आहे. त्या रेषेवर असे 2 भिन्न बिंदू घ्या. ठीक आहे. भिन्न बिंदू घेतल्यानंतर या रेषेच्या इथे एखादा इकडे एक दुसरा बिंदू घ्या, बी. बिया कशा जोडा? बिया एशी जोडा आणि डीशी जोडा. मग ह्या मापाचा जो कोण आहे त्याच मापाचा इथे सी एक बिंदू घ्यायचा. म्हणजे जेवढा बी चा कोण असेल त्याच कोणाचा इथे सी बिंदू घ्यायचा आणि तो याने डीशी जोडायचा आणि मग यामधून जाणार तुम्हाला वर्तुळ काढता येईल. ठीक आहे. आता याची अप्रत्यक्ष सिद्धता तुम्हाला लिहिता येईल. आता त्यानंतर पुढे काय? चला विचार करूया. वरील प्रमेय कोणत्या प्रमेयाचा व्यत्यास आहे? वरील प्रमेय कोणत्या प्रमेयाचा व्यत्यास आहे असा प्रश्न आहे. त्यानंतर इथे सोडविलेली उदाहरणे आहेत. हे विचार करा. सोडविलेली उदाहरणे नंतर काय रे? नंतर अभ्यास 3.4 इथे बघा, पेज नंबर 75. हा इथपर्यंत आहे बघा. आता हा जो पेज नंबर 75 आहे ना, हा हा 75 पेज नंबर. तर या 75 पेज नंबर वरचा हा जो भाग आहे, स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय आहे की नाही, हा प्रमेय असा वगळण्यात आलेला आहे. हा परीक्षेत येणार नाही. ठीक आहे. पान नंबर 75 वरचं हे तुमच्याकडे आहे का? जे आपलं 25% सिलेबस वगळलेला आहे त्याची पीडीएफ आहे का तुमच्याकडे? हॅलो, आवाज नाही येत का रे? यायला सर. हा ते 25% सिलेबस वगळलेला आहे की नाही, ते पेज नंबर नुसार त्याच्यात माहिती दिलेली आहे. तशा पद्धतीने तुमच्या बुक वरती क्रॉस करायचा. त्याचा अभ्यास करण्याची गरज नाही, कारण ते एक्झाम मध्ये तुम्हाला विचारणार नाहीत, आहे की नाही. हा, तर आपण बघूया इथे सोडविलेले उदाहरण. लक्षात यायला मी काय सांगत आहे? जो 25% सिलेबस वगळलेला आहे की नाही, त्याची पीडीएफ आहे का तुमच्याकडे? नाही का? असं नाही. बघा, हे दिसते का कागद? हो सर. हा, कागद दिसायला काय? असं नाही. नाही ना, हो सर. याची सॉफ्ट कॉपी मी पाठवलेली आहे तुम्हाला. तर मी नाही का ग्रुपवर टाकून देतो एकदा. ते तुम्ही काय करा, ती पीडीएफ घ्यायची. सर. त्याच्यात नाही का मला वाटते वर्गानुसार आहे, पण विषयानुसार आहे. ठीक आहे. तर ते बुक मध्ये तेवढा क्रॉस करून हो. टाकायचं. त्याच्यावर पेज नंबर असते, धड्याचं नाव असते बघा. धड्याचं नाव जसं की आता
इथं काय असते, प्रकरणाचं नाव असते इथे. हे दिसायला का वर्तुळ नाही सर. दिस ना, नाही सर. हे नाही नाही दिसत. दिसायला पण तेवढं स्पष्ट नाही दिसायला सर. हा तर ठीक आहे, तर मी काय म्हणतो, याच्यात प्रकरणाचं नाव असते आणि पेज नंबर असते हा, आणि कोणता मुद्दा वगळलेला आहे तो दिलेला असतो, आहे की नाही. आणि मग त्याची मी PDF तुम्हाला पाठवून देतो, नंतर ग्रुपवर टाकतो, ठीक आहे. तर आपण इथे बघूया आता हो सर. सोडविलेली उदाहरणे. तर इथे आकृती 3.51 मध्ये जीवा एलियम एकरूप जीवा एलियन एलियम जीवा एलियम आणि जीवा एलियन ह्या दोन जीवा कशा आहेत, सारख्या कोणीने दाखवलेल्या एकरूप आहे, ठीक आहे. कोण L 35 आहे, हा, आणि हा कोण L काय आहे, 35 अंशाचा आहे. 10 मिनिटांमध्ये मीटिंग एंड होईल, परत जॉईन करायचं. हॅलो. हो सर. हो सर. हो सर. तर इथे जीवा एलियम आणि जीवा एलियन ह्या एकरूप आहेत. त्यानंतर कोण L हा 35 अंशाचा आहे, हा जो L कोण आहे हा 35 अंशाचा आहे. तर मापकांश MN किती, मापकांश MN किती, M N ह्या कंसाचं माप सांगा पटकन, MN चं माप. MN चं माप किती असेल रे? हे कोणत्या प्रमेयाचा उपयोग कराल इथे, अंतर्लिखित कोणाचे प्रमेय, आहे की नाही. बघा MLN हा अंतर्लिखित कोण आहे, MLN काय आहे, अंतर्लिखित कोण आहे. आणि अंतर्लिखित कोणाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. बघा तर इथे LMN MLN हा अंतर्लिखित कोण आहे, आणि या अंतर्लिखित कोणाचं माप किती असते, तर त्या कोणाने अंतरखंडित केलेला कंस, त्या कोणाने अंतरखंडित केलेला कंस म्हणजे त्या कोणाच्या अंतर्भागात येणारा कंस, आहे की नाही. तर बघा या कोणाच्या अंतर्भागामध्ये, ह्या कोणाच्या अंतर्भागामध्ये हा कंस येत आहे. मग या कंसाचं माप किती, तर ह्याचं माप किती असतं, तर ह्या कोणाच्या दुप्पट, आहे की नाही. 70. हा, मग हे 35 आहे तर हे 70. मग इथे बघा कोण L चं माप काय असतं, 1/2 मापकांश MN च्या मापाच्या निम्मे अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. आता कोण L 35 आहे, 1/2 मापकांश MN. आता हे दोन इकडे गेले, दोन काय केले, इथे आले गुणिले इथे, मग याचा गुणाकार किती आला, 35 दोन्ही 70. म्हणून इथे MN या कंसाचं माप किती असेल, 70. त्यानंतर मापकांश LN, मापकांश LN या कंसाचं माप, कोणत्या कंसाचं, LN. कसं काढाल, तर बघा LN या कंसाचं माप किती आहे, त्यासाठी बघा मापकांश MLN लक्षात आलं. आता आपण बघा इथं आपण MN चं माप काढलं, MN किती मिळालं, 70 मिळालं ना. MN चं माप किती मिळालं आपल्याला, 70, नाही का. 70. हा. आता बघू हो सर. MLN, तर MLN चं माप काय असेल, हे विशाल वर्तुळ कंस. तर विशाल वर्तुळ कंसाचं माप काय असते, 360 वजा 360. 360 वजा लघु वर्तुळ कंसाचे माप. म्हणून माप कंस
MLN बरोबर 360 वजा मापकांश MN. म्हणजे हे पूर्ण माप असते 360 इथून इथपर्यंत. 360 मधून हे MN जर आपण वजा केलं, हे वजा केलं लघुवर्तुळ कंस, तर राहिलेला माप कशाचं असेल? विशाल वर्तुळ कंसाचं. म्हणजे MLN या कंसाचं माप म्हणजे काय? तर 360 वजा माप कंस MN, कंसाच्या मापाची व्याख्या. 360 वजा 70 की त्याला 290. आता 290 कोणत्या कंसाचं माप आहे? तर 290 कोणत्या कंसाचं माप आहे सांगा बरं? तर हा जो कंस आहे यम यम MLN यम यन, हा जो कंस यन हा, या कंसाचं माप किती आहे? तर 290 आहे. किती आहे? 290. ठीक आहे. 290. आता जीवा LM आणि जीवा LN ह्या एकरूप आहे बघा. LM आणि LN ह्या जीवा कशा आहेत? एकरूप आहेत. ह्या जीवा कशा आहेत? एकरूप आहेत. एक रूप. हा, म्हणून कंस LM आणि कंस LN हे एकरूप असतात. बघा ह्या दोन जीवा आहे की नाही, याच्या आधी आपण पाहिलं की एकरूप वर्तुळाच्या जीवा, एकरूप वर्तुळाच्या किंवा एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवा, ह्या ज्या दोन जीवा आहेत ह्या एकरूप आहेत. ह्या दोन जीवा कशा आहेत? एकरूप आहेत. आणि एकरूप जीवा काय करतात? तर एकरूप जीवेशी तयार होणारा जो कंस आहे ते एकरूप असतात. मग इथे एलियम या जीवेमुळे हा जो कंस तयार होता, हा कंस आहे की नाही, आणि एलियन या जीवेने हा जो कंस तयार झाला, हे जे दोन कंस आहेत कोणते? ML आणि NL, हे दोन कंस एकरूप असतात. हे दोन कंस एकरूप का असतात? कारण इथे एलियम आणि एलियन ह्या दोन जीवा एकरूप आहे. एलियम आणि एलियन ह्या दोन जीवा काय आहेत? एकरूप आहे. म्हणून त्या जीवेसमोरील हे जे कंस आहे ते कंस काय होतात? एकरूप होतात. इथे माप कंस LM एकरूप एलियन, म्हणून LM एकरूप एलियन. हे लक्षात आलं का तुमच्या? हो सर. हा. आता आता परंतु मापकंस LM बघा इथे, आता LM चं माप इथे हे बघा, LM अधिक LN बरोबर MLN. LM अधिक LN ह्या दोनची बेरीज काय असेल? तर MLN एवढी असेल, आहे की नाही? MLN एवढी असेल. मग आता MLN किती आहे? 290 आहे. MLN काढलं ना आपण इथे, किती आहे? 290 आहे. MLN किती काढलं? 290. ठीक आहे. MLN चं माप किती आहे? 290 आहे. कंसाच्या मापाच्या बेरीजीचा गुणधर्म. म्हणून एकाचं माप LN चं माप किती असेल? म्हणून LM किंवा LN चं माप किती असेल? 290 च्या निमे. बघा M पासून L या दिशेने N पर्यंत हे जे माप आहे हे माप 290 आहे. म्हणजे इथे LM किती असेल? 290 च्या निम्मे, म्हणजे 145. 145. LM 145 आणि LN 145. ठीक आहे. तर आपल्याला कोणतं काढायचं? LN काढायचं. कोणतं काढायचं? LN. अशा पद्धतीने आपल्याला इथे LN चं माप, अशा पद्धतीने काय मिळालं? इथे LN चं माप. किंवा हे एक दुसरी पद्धत दिलेली आहे. हे किंवा आहे दुसरी पद्धत, आहे की नाही?
तर इथे आपण एलियनचं माप किती काढलं 145. किंवा ह्या दुसऱ्या पद्धतीने समभुज त्रिकोणाच्या प्रमाणाचा उपयोग करून सुद्धा हे आपल्याला पाहता येईल. ठीक आहे, वाचून घ्या काय नाही. आता बघा इथे उदाहरण 2. उदाहरण 2 मध्ये आकृतीमध्ये जीवा PQ आणि जीवा RS एकमेकींना बिंदू T मध्ये छेदतात. बघा जीवा PQ आणि जीवा RS ह्या जीवा एकमेकींना कुठे छेदतात? T बिंदूत छेदतात. हे लक्षात आलं का तुमच्या? जीवा PQ आणि जीवा RS एकमेकींना कोणत्या बिंदूत छेदतात? T या बिंदूत छेदतात. टी. जर STQ किती आहे? 58. STQ हा कोण 58 अंशाचा आहे आणि कोण किती आहे इथे पुढं